वेलकम टू ऑल स्टुडंट्स. विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक सुरेखा गायकवाड, सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय, गृहविज्ञान विभाग, पूर्णा जिल्हा, परभणी, महाराष्ट्र. आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BA अभ्यासक्रमाच्या BA प्रथम वर्षातील सत्र पहिले आणि पेपर पहिला मधील प्रकरण 2 गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी याविषयी माहिती सांगणार आहे. आणि हे प्रकरण मानव विकासाची ओळख या पेपरमधील प्रकरण 2 हे आहे. तर पाहूयात आपण गर्भावस्थेत कोणकोणती काळजी घ्यावयाची असते. गर्भावस्थेमध्ये स्त्रीच्या आरोग्यावर बाळाच्या जन्मपूर्व व जन्मानंतरचा सर्वांगीण विकास अवलंबून असतो. त्याकरिता गर्भावस्थेमध्ये स्त्रीला आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी लागते. गर्भावस्थेमध्ये गर्भवतीच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष दिल्यास तिला गर्भावस्था सुसह्य होऊन बालकाचा विकास योग्य होण्यास मदत होते. गर्भावस्थेमध्ये स्त्रीचे आरोग्य चांगले राहावे व बाळाची वाढ निकोप व्हावी याकरिता खालील काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. त्यामध्ये आहार, व्यायाम, विश्रांती व झोप, स्वच्छ हवा व सूर्यप्रकाश, व्यक्तिगत स्वच्छता व कपडे, पादत्राणे, धूम्रपान, नियमित वैद्यकीय तपासणी, प्रवास इत्यादी बाबींचा समावेश होतो. आता या सर्व बाबींचा अभ्यास आपण सविस्तरपणे करूयात. यातील पहिला मुद्दा म्हणजे आहार. यालाच आपण डाएट असं देखील म्हणतो. प्रत्येक अवस्थेमध्ये डाएटला खूप महत्त्व आहे. विशेषतः गर्भावस्थेमध्ये तर आहार हा खूपच महत्त्वाचा असतो. गर्भावस्थेतील आहाराला विशेष महत्त्व आहे, कारण गर्भवती स्त्रीचा आहार समतोल, पौष्टिक व पर्याप्त अन्न घटक प्राप्त होणारा असल्यास गर्भाची वाढ योग्य प्रकारे होतेच. याशिवाय आईची प्रकृती उत्तम राहते. प्रसूतीच्या वेळी कमी त्रास होतो व त्रास सहन करण्याची ताकद स्त्रीमध्ये निर्माण होते. दुग्धसृजन काळात नवजात शिशूची आहाराची आवश्यकता पूर्ण होऊ शकते. गर्भावस्थेमध्ये सर्वच पोषक घटकांची आवश्यकता वाढलेली असते. त्यांची पूर्तता करण्याकरिता गर्भवतीने जेवणाच्या मात्रा वाढवाव्यात. नियमित अवस्थेत 3 वेळा आहार होत असताना नियमित अवस्थेमध्ये जर ती 3 वेळेस आहार घेत असेल तर आता मात्र किमान 6 वेळा आहार घ्यावा, जेणेकरून सर्व अन्नघटकांची पूर्तता होऊ शकते. सकाळी 6 पासून ते रात्री 10 पर्यंतच्या 2 दुधाच्या वेळा गृहीत धरून किमान 4 वेळा जेवण घ्यावे. त्यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, 4चा नाश्ता व रात्रीचे जेवण असा आहार विभागून घ्यावा व कॅलरींची व इतर पोषक घटकांची पूर्तता करण्याकरिता विविध खाद्यपदार्थ योग्य प्रमाणात आहारात समाविष्ट करावे. आता आपण आहारामध्ये विविध घटक किती प्रमाणात घ्यावयाचे असतात याविषयी पाहूयात. यामध्ये पहिला अन्न घटक आहे कॅलरी. कॅलरी म्हणजेच ऊर्जा. गर्भावस्थेमध्ये सामान्य अवस्थेपेक्षा 300 कॅलरी अधिक लागतात. साधारणतः गर्भवतीस दररोज 2250 ते 3000 कॅलरींची आवश्यकता असते. कॅलरींची पूर्तता होण्याकरिता जेवणाच्या मात्रा वाढवाव्या लागतात, कारण एकाच वेळी भरपूर जेवण करणेही आरोग्यास चांगले नसते. दुसरा अन्न घटक आहे प्रथिने म्हणजेच प्रोटीन. प्रथिने शरीरामध्ये नवीन पेशींची निर्मिती करण्याचे कार्य करीत असतात. गर्भावस्था ही मानव विकासातील अतिजलद वाढीची अवस्था असल्या कारणाने या कालावधीमध्ये नवीन पेशी निर्मितीचे कार्य तीव्र गतीने होत असते. त्याकरिता आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असावे लागते. सर्वसाधारणपणे स्त्रीला प्रत्येक किलो वजनाला 1 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते, परंतु गर्भावस्थेत ही आवश्यकता वाढलेली असते. ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी सांगितल्यानुसार गर्भावस्थेमध्ये 90 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. बालकांचे स्नायू, त्वचा, रक्त, मज्जासंस्था व शरीर बांधणीकरिता प्रथिनांची गरज असते. तसेच नखे,
केस यांची निर्मिती देखील प्रथिनांमुळेच होऊ शकते. आहारामध्ये प्रथिनांची कमतरता असल्यास गर्भाचा शारीरिक व मानसिक विकास होत नाही. गर्भाशयाचे स्नायू कमजोर व शिथिल होतात. वारेची म्हणजेच प्लॅसेंटा व गर्भाची वाढ होत नाही. प्रथिने प्राप्तीकरिता गर्भवतीने आहारात अंडी, मांस, मासे, दूध या प्राणिज प्रथिनांचा समावेश करावा. सर्व डाळी, कडधान्य, शेंगदाणे, सोयाबीन, मोड आलेली कडधान्य तसंच इतर अन्न समृद्धीकरणाच्या म्हणजेच फूड एनरिचमेंट याच्या पद्धतीने आवश्यक सर्व घटक आहारातून घ्यावेत. म्हणजेच आवश्यक अमायनो ॲसिड सर्व मिळू शकतात. त्यानंतर खमिरीकरण केलेले म्हणजे फर्मंटेशन केलेले, एकत्रीकरण केलेले म्हणजेच कॉम्बिनेशन ऑफ फूड असं केलेलं वेगवेगळे खाद्यपदार्थ आहारामध्ये वाढवल्याने त्या प्रक्रियेद्वारे भोज्य पदार्थातील प्रथिने वाढवता येतात. यानंतरचा घटक आहे कर्बोदकं म्हणजेच कार्बोहायड्रेट्स. भारतीयांच्या आहारात कर्बोदकांचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे त्यांच्या प्राप्तीसाठी विशेष काळजी घ्यावी लागत नाही. तृणधान्य, साखर, गूळ यापासून कर्बोदके विपुल प्रमाणात मिळतात. गर्भवती स्त्रीला मधुमेह हा आजार असल्यास मात्र कर्बोदकांचे आहारातील प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवावे. यानंतरचा अन्न घटक आहे स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट्स. कॅलरींची पूर्तता व वजन वाढविण्याकरिता स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. गर्भाची वाढ होणे, हृदय, मूत्रपिंड यासारखे नाजूक इंद्रियांची निर्मिती व संरक्षणासाठी त्वचेखाली चरबीयुक्त पेशींचा थर तयार करण्याकरिता स्निग्ध पदार्थांची गरज असते. आहारात स्निग्ध पदार्थ असल्यास अ, ड, इ, के हे स्निग्धद्राव्य जीवनसत्वांचे पचन व शोषण चांगले होण्यास मदत होते. याकरिता अंडी, यकृत, दूध, माशाचे तेल, भुईमूग, जवस, तीळ, तेल, तूप, कठीण कवचाची फळे याचा आहारात समावेश करावा. यानंतर जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन्स या अन्नघटकाविषयी गर्भावस्थेची गरज बघूयात. गर्भावस्थेत अ, ड, इ, के, क, ब या सर्वच जीवनसत्वांची आवश्यकता असते. अभावांच्या रोगांपासून संरक्षण करण्याकरिता, शरीराची वाढ व शरीराचे कार्य सुरळीत चालण्याकरिता जीवनसत्वांची आवश्यकता असते. यामध्ये आता जीवनसत्व अची भूमिका पाहूयात. बालकाची शारीरिक वाढ योग्य होणे, डोळे व त्वचा निरोगी राहणे, रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याकरिता जीवनसत्व अची आवश्यकता असते. कारण जीवनसत्व अ प्रथिनांच्या पचनास व शोषणास मदत करते. गर्भवतीस दररोज 6000 इंटरनॅशनल युनिट एवढे जीवनसत्व दररोज आहारातून प्राप्त व्हावे लागते. त्याच्या प्राप्तीकरिता पालक, मेथी, शेपू यासारख्या हिरव्या गडद रंगाच्या पालेभाज्या, पपई, गाजर, लाल भोपळा, टोमॅटो, दूध, अंडी, यकृत, लोणी या पदार्थांचा आहारात समावेश करावा. जीवनसत्व ड ची आवश्यकता गर्भवतीसाठीची पाहूयात. सूर्याची कोवळी किरणे त्वचेवर पडल्यास जीवनसत्व ड तयार होते. माशाचे तेल, मलई, चीज, अंडी यापासूनही ते प्राप्त होते. गर्भवती दररोज 400 इंटरनॅशनल युनिट जीवनसत्व ड ची आवश्यकता असते. हाडे व दातांची वाढ व मजबूती याकरिता जीवनसत्व ड ची आवश्यकता असते. जीवनसत्व ई ची आवश्यकता पाहूयात. वंध्यत्व निवारणाचे कार्य करणारी जीवनसत्व म्हणून जीवनसत्व ई ओळखले जाते. गर्भपात होणे टाळले जाते. मेंदूत निर्माण होणाऱ्या अपसामान्यतेस जीवनसत्व ई रोखते. गर्भाच्या वाढीस व स्वास्थ्याकरिता आवश्यक असतं. वनस्पतीज तेल, तेलबिया, संपूर्ण कडधान्य, व्हीट जर्म ऑइल यापासून जीवनसत्व ई योग्य प्रमाणात मिळतं. त्यानंतर जीवनसत्व के ची आवश्यकता पाहूयात. गर्भवतीस रक्तस्राव झाल्यास रक्त गोठण्याचे कार्य या जीवनसत्वामुळे पूर्ण करता येते. गर्भवतीच्या आहारात जीवनसत्व के कमी प्रमाणात असेल तर प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव लवकर थांबत नाही
अशा वेळी जीवनसत्व केचे इंजेक्शन दिल्यावर तात्काळ पातळी वाढते व रक्तस्राव बंद होतो. हिरव्या पालेभाज्या, पालक, कोबी यामधून हे जीवनसत्व मिळते. आता आपण जीवनसत्व क ची आवश्यकता पाहूयात. रक्तातील हिमोग्लोबिनची निर्मिती, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, लोहाच्या शोषणाकरिता जीवनसत्व क ची आवश्यकता असते. रोज 100 ग्रॅम जीवनसत्व क गर्भवतीस मिळाव्यास पाहिजे. आवळा, संत्री, लिंबू, टोमॅटो, कोथिंबीर, पेरू, सीताफळ यात क जीवनसत्व भरपूर असते. आता ब संयुग याची आवश्यकता पाहूयात. जीवनसत्व ब संयुक्त म्हणजेच बी कॉम्प्लेक्स गटातील सर्व जीवनसत्वांची आवश्यकता गर्भवतीस असते. प्रतिदिन 2.5 ग्रॅम ब जीवनसत्वची आवश्यकता असते. मज्जासंस्थेची निर्मिती करण्याकरिता जीवनसत्व ब आवश्यक असते. मांस, मासे, अंडी, यकृत, पालेभाज्या, फळभाज्या, धान्याचा कोंडा, सडीचे तांदूळ, दूध यांचा समावेश गर्भवतीने केल्यास आपल्या आहारातून करावा. यानंतर क्षारांची आवश्यकता पाहूयात. गर्भवती स्त्रीस कॅल्शियम, फॉस्फरस, लोह व आयोडीन या क्षारांची आवश्यकता असते. गर्भाची वाढ होत असताना रक्तनिर्मिती, हाडांची वाढ योग्य होणे आवश्यक असते. विविध अवयव निर्मितीकरिता क्षारांची आवश्यकता असते. गर्भवतीच्या आहारात क्षारांची कमतरता असल्यास बालक आईच्या शरीरातून आवश्यक तेवढे क्षार प्राप्त करते. अशा वेळी आईच्या शरीरात या घटकांची कमतरता भासते व आईचे कुपोषण होते. कॅल्शियम व फॉस्फरस यांची आवश्यकता गर्भावस्थेच्या सुरुवातीला हाडे तयार होण्याकरिता असते. त्यानंतर 4थ्या महिन्यापासून कॅल्सिफिकेशन म्हणजेच कॅल्शियम व फॉस्फरसच्या थरांची निर्मिती होऊन हाडे मजबूत होण्याची क्रिया या काळात होत असते. कॅल्शियमची कमतरता असल्यास स्त्रीचा वारंवार गर्भपात होतो किंवा जन्मतः कॅल्शियम डेफिशियन्सी डिसीज होण्याचा संभव असतो. गर्भवतीस दररोज 1.5 ग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. त्याकरिता आहारातून दूध, पनीर, चीज, दही, लोणी, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, अंडी यांचा समावेश करावा. गर्भवतीस लोहाची कमतरता असल्यास रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. शरीरातील प्रत्येक पेशीला प्राणवायू पुरविण्याचे कार्य हिमोग्लोबिन करते. गर्भवतीस 30 मिलीग्रॅम लोह प्रतिदिन आवश्यक असते. याकरिता पालक, मेथी, पुदिना, काकडी, चवळीची भाजी, कोंड्यासह कणिक, अंडी, यकृत, मांस यांचा आहारामध्ये समावेश करावा. गर्भावस्थेत नवीन पेशी निर्मितीचे कार्य जलद गतीने सुरू असते. यासाठी कंठस्थ ग्रंथीतील स्त्राव आवश्यक असतो आणि कंठस्थ ग्रंथीच्या आरोग्यासाठी व कार्य सुरळीत चालण्यासाठी आयोडीन हा क्षार आवश्यक असतो. गर्भावस्थेत आयोडीनची कमी झाल्यास शारीरिक व मानसिक वाढ खुंटते. मेंदूच्या कार्यात शिथिलता येते. आहारात मासे, कडधान्य, पालेभाज्या व आयोडीनयुक्त मिठाचा वापर केल्यास आयोडीनची कमतरता भासत नाही. अशा रीतीने गर्भवतीने सर्व घटकांनी युक्त आहार घेणे आवश्यक असते. गर्भवतीच्या आहाराच्या दर्जावर स्त्रीची आर्थिक परिस्थिती, तिची खाद्य खाण्याची सवय, आवडनिवड, आहारशास्त्राचे ज्ञान यांचाही परिणाम होत असतो. यानंतरचा घटक आहे व्यायाम म्हणजेच एक्सरसाइज. गर्भावस्था ही स्त्रीच्या जीवनातील नैसर्गिक अवस्था आहे. मानवी शरीर निरोगी व सुदृढ राहण्याकरिता, आनंदी जीवन जगण्याकरिता पुरेसा व्यायाम करणे प्रत्येकाला आवश्यक असते. गर्भवती स्त्रीने घरातील सर्व कामे केल्यास स्त्रीला व्यायाम होतो व गर्भाची वाढ योग्य होण्यास मदत होते. परंतु अधिक श्रमाची, कष्टाची कामे टाळावीत. वजनदार वस्तू उचलणे, टेबल खुर्चीवर उभे राहणे, उंचावरील जड वस्तू काढणे टाळावे. रोजची हलकी कामे केल्याने स्त्रीचे शरीर व स्नायू कार्यक्षम राहतात. सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणं, त्यामुळे शरीराला शुद्ध हवा मिळते. रक्ताभिसरण, पचनक्रिया योग्य होण्यास मदत होते. शरीरामध्ये हलकेपणा, स्फूर्ती कायम राहण्यास मदत होते. गर्भवतीने योगासने, प्राणायाम करावा. पोटावर दाब पडेल अशी अवघड आसने करू नयेत. याकरिता डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योगासने करावीत. गर्भावस्थेत शरीरास योग्य व्यायाम मिळाल्यास प्रसूती सुलभ, कमी त्रासाशी होण्यास मदत होते. यानंतर विश्रांती
व झोप याविषयी पाहूयात. रेस्ट अँड स्लीप हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. गर्भावस्थेत स्त्रीला व्यायाम सोबतच विश्रांती व झोपेची गरज असते. गर्भवती स्त्रीची 8 तासांची झोप आवश्यक असते. झोपताना पायाखाली उशी घ्यावी. त्यामुळे गर्भाशयाचा ओटीपोट, अंतर्गत इंद्रिय व पायावर पडणारा भार कमी होऊन पोटाकडे रक्ताभिसरण क्रिया अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. गर्भवतीने दुपारी जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यावी. दुपारी झोप येत नसल्यास 1-2 तास अंथरुणावर पडून राहावं. मन प्रफुल्लित करणारे पुस्तके वाचावीत. थोर व्यक्तींचे चरित्र वाचावे. याचा नकळत चांगला परिणाम गर्भावर होत असतो. यानंतर गर्भवतीस ताजी हवा व सूर्यप्रकाश म्हणजेच फ्रेश एअर अँड सनलाईट याची देखील आवश्यकता असते. गर्भवतीने स्वच्छ हवा व सूर्यप्रकाश घरामध्ये येईल याची दक्षता घ्यावी. सकाळी ताज्या व शुद्ध हवेमध्ये फिरावयास जावे. शुद्ध हवा व सूर्यकिरण यामुळे गर्भवतीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. गर्भवतीने कोवळ्या सूर्यकिरणात हलकी कामे करावीत. त्यामुळे जीवनसत्व ड प्राप्त होते. कॅल्शियमच्या शोषणास जीवनसत्व ड मदत करत असते. त्याचबरोबर व्यक्तिगत स्वच्छता याची देखील काळजी गर्भवतीने घ्यावी. व्यक्तीचे शरीर निरोगी राहण्याकरिता व्यक्तिगत स्वच्छता असणे आवश्यक असते. गर्भवती स्त्रीने व्यक्तिगत स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे. यामध्ये शारीरिक स्वच्छता, स्तनांची काळजी, दातांची स्वच्छता यांचा समावेश होतो. शारीरिक स्वच्छता ठेवण्याकरिता गर्भवती स्त्रीने रोज स्नान करणे आवश्यक असते. स्नान करण्यापूर्वी संपूर्ण शरीराला तिळाच्या तेलाने हलकी मालिश करावी. त्यामुळे त्वचा ताणणे, खाज सुटणे हे त्रास उद्भवणार नाहीत. सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात बसावे. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी. आंघोळीला बसताना उंच पाट किंवा छोटा स्टूल घ्यावा, जेणेकरून पोटावर दाब पडणार नाही. स्वच्छ स्नानामुळे त्वचेची छिद्रे मोकळी होतात व रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत होते. गर्भावस्थेत 4थ्या महिन्यानंतर स्तनातून कोलोस्ट्रम नावाचा पिवळसर चिकट पदार्थ बाहेर येत असतो. त्यामुळे स्तनाग्रे कडक होतात. आंघोळीच्या वेळी हा भाग कोमट पाणी व साबणाने स्वच्छ धुवावा. स्तनाग्रे आत गेलेली असल्यास आंघोळ करताना अंगठा व बोटाच्या साहाय्याने धरून बाहेर ओढावे. गर्भावस्थेत स्तनांचा आकार वाढून जडपणा येतो. तिळाच्या तेलाने हलकी मालिश करावी. गर्भवतीने गर्भावस्थेत दातांची नियमितपणे स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. कारण गर्भवतीच्या आहारातून कॅल्शियमची कमतरता असल्यास बालक आईच्या शरीरातून ते प्राप्त करते. त्यामुळे गर्भवतीच्या शरीरात कॅल्शियम कमी पडल्याने दातांना कीड लागते, दात कमजोर होतात, हिरड्या सुजणे, दातातून रक्त येणे या तक्रारी गर्भावस्थेत आढळून येतात. त्यामुळे दात स्वच्छ ठेवावेत व आहारातून कॅल्शियमयुक्त पदार्थ घ्यावेत व डॉक्टरांनी दिलेल्या कॅल्शियम व लोहाच्या गोळ्या घ्याव्यात. यानंतर कपड्यांची काळजी कशी घ्यावी ते पाहूयात. क्लोथ्स. गर्भवती स्त्रीने कपडे सैल, सुती, स्वच्छ, नीटनेटके व सुटसुटीत असावेत. गर्भावस्थेत स्त्रीच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. स्तनांचा, पोटाचा आकार वाढतो, वजन वाढते इत्यादी. अशा वेळी गर्भवतीला शरीराच्या हालचाली योग्य होतील व पूर्ण श्वासोश्वास करता येईल असे कपडे निवडावे. घट्ट कपड्यांमुळे गर्भाच्या हालचालीवर बंधने येतात, तसेच श्वासोश्वासाची क्रिया नीट होत नाही. आता आपण फुटवेअर म्हणजेच पादत्राणे याविषयी पाहूयात. गर्भवतीने उंच टाचेच्या चप्पल, रबरी पाण्याहून घसरणाऱ्या स्लीपर्स वापरू नयेत. गर्भावस्थेत स्त्रीच्या चालण्यात बदल होतो. शरीराचे संतुलन जाण्याची अधिक शक्यता असते. म्हणून साध्या न घसरणाऱ्या सपाट टाचेच्या चपला वापराव्यात. याने अनेक धोके टळू शकतात. यानंतर धूम्रपान, स्मोकिंग. भारतीय स्त्रियांमध्ये धूम्रपानाचं प्रमाण आढळत नसलं तरी बऱ्याच स्त्रिया ह्या धूम्रपान करणाऱ्या किंवा धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत हे सांगणं आवश्यक आहे की धूम्रपानाचा अति अनिष्ट परिणाम गर्भावर होत असतो. धूम्रपानाच्या सानिध्यात राहणाऱ्या स्त्रिया म्हणजे पॅसिव्ह स्मोकर्स. तसेच काही स्त्रिया तंबाखूचे सेवनही करतात. या दोन्हींचा वाईट परिणाम गर्भाच्या वाढीवर होतो. कमी वजनाचे मूल, लो बर्थ वेट बेबी जन्मण्याची अधिक शक्यता असते. त्यानंतर नियमित वैद्यकीय तपासणी कोणत्या करायच्यात पाहूयात. रेग्युलर मेडिकल चेकअप. गर्भवतीने नियमित वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते. गर्भधारणा झाल्यानंतर 1.5 महिन्यानंतर डॉक्टरांकडे तपासणी करता येते.
यानंतर प्रत्येक महिन्यात वैद्यकीय तपासणी करावी. यात गर्भवतीच्या रक्ताची तपासणी, वजन, मूत्राची तपासणी, रक्तदाब यांचा समावेश होतो. पहिले 3 महिने संपण्याअगोदर एकदा सोनोग्राफी करावी. त्यानंतर आवश्यकता असल्यास प्रसूतीपूर्व एकदा सोनोग्राफी केली जाते. तसेच गर्भवतीचा रक्तगट ऋण असल्यास RH लस दिली जाते. तसेच गर्भवतीला शेवटच्या 3 महिन्यात टिटॅनसचे इंजेक्शन दिले जाते. गर्भवतीचे वजन दर तपासणीमध्ये वाढलेले असावे. यावरून गर्भाची वाढ योग्य होत आहे हे समजते. गर्भावस्थेच्या 9 महिन्यात गर्भवतीचे वजन साधारणतः 11 किलोपर्यंत वाढणे आवश्यक असते. गर्भवतीच्या मूत्राची तपासणी करून मूत्रामध्ये साखर, अल्ब्युमिन जात आहे का हे पाहिले जाते. गर्भवतीच्या रक्ताची तपासणी करून हिमोग्लोबिनचे प्रमाण, रक्तगट, लोहाची कमतरता याविषयीची माहिती मिळते. गर्भावस्थेत रक्तदाब वाढण्याचा त्रास बऱ्याच स्त्रियांना होतो, म्हणून नियमित रक्तदाब तपासणी केली जाते. रक्तदाब वाढलेला आढळल्यास मीठ कमी, विश्रांती अशी पथ्ये सांगितली जातात. निरोगी अवस्थेत रक्तदाब 80-120 इतका असतो. आता आपण प्रवास, ट्रॅव्हलिंग याची माहिती पाहूयात. गर्भवतीची प्रकृती चांगली असल्यास गाडी, रेल्वे, विमानाने प्रवास करण्यास हरकत नसते. गर्भवतीची प्रकृती नाजूक असल्यास गर्भाशयातील स्थिती नाजूक असल्यास लांबचा प्रवास, 2 चाकी वाहनावरील प्रवास टाळावा. अशा प्रकारे गर्भवतीने काळजी घेतल्यास गर्भावस्था सुसह्य होऊन प्रसूती त्रासदायक होत नाही. गर्भावस्था हा 9 महिन्याचा कालावधी आनंददायी सुसह्य होण्याच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. याकरिता गर्भावस्थेमध्ये कुटुंबातील इतर सदस्यांचे सहकार्य व त्यांची सकारात्मक प्रवृत्ती असणे आवश्यक ठरते. अशा रीतीने आज आपण गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे. आता इथे थांबूया आणि पुढच्या ह्याच्यात दुसऱ्या प्रकरणाविषयी पाहूयात. धन्यवाद.